श्रीराम मंदिर दान चोरी प्रकरणाच्या निषेधार्थ ठाकरे गटाच्या वतीने महाराष्ट्रभर रामरक्षा आंदोलन करण्यात येत आहे। त्याच पार्श्वभूमीवर येवला शहरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने विंचूर चौफुली येथील हनुमान मंदिरात रामरक्षा आंदोलनाचे आयोजन करण्यात आले। यावेळी कार्यकर्त्यांनी हनुमानाची महाआरती केली, तसेच हनुमान चालीसाचे पठण करून आंदोलनाद्वारे निषेध व्यक्त केला। ज्या वेळेस 92 साली कारसेवा झाली तेव्हापासून शिवसेनेने अहोरात्र श्रीरामाचं काम केलेलं आहे आणि कधी श्रीरामाच्या नावाखाली राजकारण केलं नाही। परंतु या बीजेपी सरकारने श्रीरामाच्या नावाखाली भारत सरकारमध्ये आपलं स्थान बसवलं, परंतु त्या श्रीरामाच्या ठिकाणी राम मंदिराच्या ठिकाणी चोरी केली आणि हे डकैत लोक या बीजेपीना जे चोरी केलेली आहे त्याचं प्रायश्चित्त त्यांना द्यावंच लागेल। त्याकरता आपले पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी जे एल्गार पुकारलेलं आहे, पूर्ण महाराष्ट्र व्यापी आंदोलन करते, त्यामध्ये येवला तालुक्यातून शिवसैनिक सज्ज झालेले आणि येणाऱ्या आंदोलनासाठी आज महाआरती झालेली आहे आणि या महाआरतीसाठी सर्व शिवसैनिक जमा झालेले, त्याबद्दल मी सर्व शिवसैनिकांचे आभार मानतो आणि येणाऱ्या ज्या राज्यव्यापी आंदोलनासाठी शिवसेनेला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदेशाने आणि हा महाराष्ट्र चाललेला आहे, या महाराष्ट्राच्या तमाम हिंदू बांधवांना विनंती करतो का येणाऱ्या या आंदोलनासाठी आपल्या श्रीरामाला न्याय देण्यासाठी आपण सर्वांनी हजर राहावे हीच विनंती करतो। हिंदुत्वाच्या नावावर जे भाजप सरकारने मतं मिळवून याच भाजप सरकारतील काही लोक राम मंदिरात चोरी करून त्याचे स्वतःचे पोट भरले, त्याकरता उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं मुंबई असेल जगभरात रामरक्षा आंदोलन व महाआरतीच्या पठणाचे आयोजन केले होते। आज शिवसेना येवला शहर व तालुका यांच्या वतीने येवला विंचूर चौफुली येथे जिथे येवले शहरात प्रथम शाखा शिवसेनेची ओपनिंग केली अशा लकडकोट शाखेच्या या ठिकाणी आज आम्ही महाआरती व हनुमान चालीसा पठण करून या चोरीचा आम्ही जाहीर निषेध करतो, या भाजप सरकारचाही जाहीर निषेध करतो। हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशान्वये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांच्या आदेशाने महाआरतीचा प्रोग्राम जो संपूर्ण महाराष्ट्रभर आज होत आहे, त्याचं कारणही तसेच आहे। त्या रामाच्या नावाखाली जी लूट चाललेली आहे ती लूट कुठेतरी थांबावी यासाठी उद्धव साहेबांनी जो एल्गार पुकारला, त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातले शिवसैनिक हे रस्त्यावर आणि हनुमानाच्या मंदिरामध्ये आरतीसाठी तयार झालेत। अहो, सांगायचं तात्पर्य एकच आहे, ज्यांनी बोट धरून चालवायचं शिकवलं त्यांना तुम्ही आडगळीत टाकण्याचा प्रयत्न केला आणि ज्या 2019 साली उद्धव साहेबांनी बांग दिली मंदिर होत असेल तर आम्ही, नाहीतर तुमच्यापासून बाजूला, म्हणून पहिली शिलान्यास जर कोणी रवला असेल तो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी अयोध्येमध्ये रवलेला आहे आणि त्याच या संपूर्ण महाराष्ट्राच्या मातीच्या भूमीमधून संपूर्ण महाराष्ट्रीयन हिंदू माणसांनी 1 ना 1 रुपया त्या मंदिरासाठी पाठवलेला असताना यांनी संडासमध्ये पैसे ठेवून चोऱ्या केल्या। हे असं कसं रामाचं नाव घेऊन राजकारण करतायत, म्हणून यांचा निषेध करावा तितका थोडाच आहे, एवढंच बोलतो आणि येवला वासियांच्या वतीने एकदम त्यांना निषेध व्यक्त करतो आणि येणाऱ्या कोणत्याही आंदोलनाला इथून पुढे हा येवला तालुका सज्ज राहील आणि शिवसैनिक अतिशय उत्स्फूर्त मनाने त्यांच्या उद्धव साहेबांच्या पाठीमागे उभे राहिलात आणि त्यांना इथून पुढे तेलेजावची घोषणा केल्याशिवाय हे लोक ठिकाणावर येणार नाही आणि भाजपला त्यांची जागा दाखवल्याशिवाय हा हिंदू समाज राहणार नाही। एवढेच बोलतो, इथेच थांबतो। जय महाराष्ट्र। बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र, अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल। ठिकाण अमरधाम रोड, विक्रांती हॉटेल समोर, येवला। बटाव फोटो स्टुडिओ।